नरेश मणेरा, सिद्धार्थ ओळेकर या चारही शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार सभेला उपस्थित शहर प्रमुख रमेशजी वायती, उमेदवार चारही लोक, त्यांची नावं आता मी घेतली, परत घेत नाही, संजय तांडेल, सर्व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधवांनो आणि भगिनींनो, येत्या 21 तारखेला महापालिकेची निवडणूक होते आणि यापूर्वी देखील आपल्या विभागाचा मला वाटतं मेळावा झालेला आहे आणि त्यानंतर निवडणूक जाहीर झाली, अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही सभा या ठिकाणी होते। आपल्या सगळ्यांना माहित आहे की या ठाण्यामध्ये शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने आपल्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठाण्याच्या विकासाची सुरुवात केली। या ठाण्याचा विकास सुरू झाला आणि हा म्हणता 25 वर्ष या ठाण्यामध्ये शिवसेना सत्तेवर आहे। गेली 25 वर्ष शिवसेना आणि ठाणेकर एक आगळं वेगळं नातं निर्माण झालेलं आहे। ठाणा म्हटलं की आनंद दिघे साहेब, ठाणा म्हटलं की शिवसेना, शिवसेना म्हटलं की ठाणं, असं एक वेगळं समीकरण या जिल्ह्याचं ठाण्याचं निर्माण झालंय। या ठाण्यावर आदरणीय शिवसेना प्रमुखांनी प्रचंड प्रेम केलं, आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि त्याचं उदाहरण देखील आपण देत असतो। अशा गावदेवीच्या सभेमध्ये जेव्हा सगळी सभा भरली होती, त्या सभेतला एक माणूस उठला आणि आपल्या बाळासाहेबांना एक चिठ्ठी दिली। त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, ठाण्याला आम्हाला नाट्यगृह पाहिजे। भाषणामध्ये बाळासाहेबांनी सांगितलं, तुम्ही मला सत्ता द्या, तुम्हाला नाट्यगृह दिलं आणि गडकरी रंगायतांची निर्मिती झाली। गडकरी रंगायतन उभं राहिलं, ठाण्यातलं दादोजी कोंडदेव स्टेडियम उभं राहिलं, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हिरानंदानी मेडोजमध्ये उभं राहिलं, स्टेडियम उभं राहिलं, कला दालन उभं राहिलं, सॅटिस प्रकल्प उभा राहिला। ही सगळी कामं शिवसेनेने केली आहेत, ही कुणालाही नाकारता येणार नाही। आज आपण हा घोडबंदरचा रस्ता पाहतोय, पूर्वीचा रस्ता तुम्ही पाहिलेला आहे सगळ्यांनी, किती छोटा होता, 2 गाड्या जेमतेम पास होत होत्या। आज किती भला मोठा रस्ता, एवढा प्रशस्त रुंद रस्ता झालाय की या ठिकाणी आल्यानंतर काही गृहसंकुलं मोठमोठी झालेली आहेत। या ठिकाणी फिरत असताना आपण कुठे परदेशात आलोय का असा देखील भास होतो। हे केवळ शिवसेनेच्या कामामुळे, शिवसेनेने केलेल्या कामामुळे या ठिकाणी विकास होतोय, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे आणि जनतेलाही माहित आहे। आज अनेक प्रकल्प आपण हाती घेतलेले आहेत, क्लस्टरची योजना असेल, त्याचबरोबर खास करून आपल्याला मी सांगेन, या ठाण्यामध्ये मेट्रो आणण्याचं काम फक्त शिवसेनेने केलं आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही। या पूर्वीचं सरकार जे आघाडी सरकार होतं, त्या मुंबईच्या मेट्रोची, पुण्याच्या मेट्रोची घोषणा केली। आम्ही वाट बघत होतो, सभागृहामध्ये आम्ही बसलो होतो, मी होतो, राजन विचारे आणि प्रताप सरनाईक, आम्ही वाट बघत होतो ठाण्याची घोषणा होते की नाही। ठाण्याची घोषणा झाली नाही। आम्ही सगळे उठलो, तिघं पण सभागृहात उभे राहिलो आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांना विचारलं, तुम्ही पुण्याची घोषणा करताय, मुंबईची घोषणा करताय, नागपूरची घोषणा करताय, ठाण्याने काय पाप माग केले, ठाण्याने काय घोडं मारले, ठाण्यात काय माणसं राहत नाहीत का, ठाण्याचं काही योगदान नाही का, हे विचारलं आम्ही। आणि विचारलं, जोपर्यंत ते घोषणा करत नाही तोपर्यंत आम्ही खाली बसलो नाही। त्या सभागृहामध्ये बोंबाबोंब केली शिवसेनेची, तिकडे जी काय पद्धत आहे त्या शिवसेनेच्या याच्याप्रमाणे, स्टाईल प्रमाणे त्या सभागृहात मुख्यमंत्र्यांना आम्ही धारेवर धरलं। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की ठाण्याचाही आम्ही सर्वे करतो। सर्वे केल्यानंतर म्हणाले, हे प्रकल्प ठाण्यामध्ये व्यवहार्य नाही, फिजिबिलिटी नाही, व्हायबिलिटी नाही। बोला, अरे बाबा काय तुम्ही सांगताय, हे काम लोकांसाठी, सरकार लोकांसाठी असतं का लोक सरकारसाठी असतात? आम्हाला काय माहित नाही। बोला, आम्हाला मेट्रो पाहिजे म्हणजे पाहिजे। आणि जेव्हा मेट्रोचा निर्णय झाला, त्यानंतर मंत्री झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून या ठाण्याच्या मेट्रोच्या मागे आम्ही लागलो, तेव्हा मग या ठिकाणी भूमिपूजन झालं। हे श्रेय शिवसेनेचं आहे, ते कुणालाही नाकारता येणार नाही।
हे लोकांना सांगायचं आहे. भाजपवाले येतात आम्ही केलं, काल मुख्यमंत्री म्हणाले आम्ही केलं. अरे तुम्ही मुख्यमंत्री व्हायच्या आधी याचा पाठपुरावा शिवसेनेने केलेला आहे, याचा पाठपुरावा शिवसेनेने केलाय. त्यामुळे आमचं श्रेय शिवसेनेत तुम्हाला काढून घेता येणार नाही. त्याचबरोबर अनेक योजना आपण ठाण्यामध्ये आणलेल्या आहेत, अनेक प्रकल्प या ठिकाणी. वचननामा मला वाटतं तुमचा 1 नंबरचा आहे, प्रभाग क्रमांक 1. म्हणजे एक नंबर पण आहे आणि प्रभाग क्रमांक 1 दोन्ही आहे. परंतु आपल्याला मी सांगतो, येणाऱ्या 5 वर्षामध्ये गेल्या निवडणुकीत देखील आपण वचननामा प्रसिद्ध केला होता. नरेश मनेरा त्याला साक्षी आहे. आपण जवळपास 99-100% वचननामा पूर्ण करण्याचं काम शिवसेनेने केलं. आणि यावेळेस देखील आपण वचननामा दिलाय. त्या वचननाम्यामध्ये या ठाणे शहरासाठी अनेक योजना, वाहतूक कोंडी दूर करणे, या तुमच्या इथून एक मोठा फ्लायओव्हर होतो, एलिव्हेटेड ट्रॅफिक